DMER भरती 2025 सिलेक्शन झालं, प्रेफरन्स दिलं, तरी जॉईनिंग का नाही? परीक्षा दिली, रिझल्ट आला, डॉक्युमेंट्स तपासले गेले, सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं, प्रेफरन्स फॉर्मसुद्धा भरून दिला. पण तरीही हातात अपॉइंटमेंट ऑर्डर नाही आणि जॉईनिंगची तारीखही नाही. मग प्रश्न असा आहे, DMER भरती 2025 नेमकी अडकली कुठे? उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेताना प्रक्रिया वेगाने झाली. मग निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देताना एवढा विलंब का? आज आपण भावना नाही, तर उपलब्ध अधिकृत टाइमलाईन आणि विद्यार्थ्यांचे खरे प्रश्न समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. हा व्हिडिओ कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करण्यासाठी नाही, पण हजारो उमेदवारांच्या करिअरशी संबंधित प्रक्रियेत स्पष्ट माहिती मिळत नसेल तर सरकार आणि संबंधित विभागाला प्रश्न विचारणं चुकीचं नाही. कारण सिलेक्शन झाल्यानंतरही उमेदवाराला रोज एकच प्रश्न पडतो, माझी जॉईनिंग नेमकी कधी होणार? DMER म्हणजे संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने COT 2025 अंतर्गत तांत्रिक आणि अतांत्रिक गट क पदांची भरती सुरू केली. अधिकृत जाहिरात 19 जून 2025 रोजी प्रसिद्ध झाली. या भरतीमध्ये एकूण 1107 पदांचा समावेश असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. परीक्षांचे आयोजन सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आले आणि अधिकृत मेरिट लिस्ट डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झाली. मात्र मेरिट लिस्ट म्हणजे फायनल जॉईनिंग नव्हे. पुढे पात्रता तपासणी, कागदपत्र पडताळणी, स्किल टेस्ट, सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि काही पदांसाठी प्रेफरन्स किंवा काउन्सेलिंग अशी प्रक्रिया सुरू राहिली. आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि दंततंत्रज्ञ या पदांची सिलेक्शन लिस्ट 18 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या 3 पदांसाठी प्रेफरन्स फॉर्म 23 जून 2026 रोजी उपलब्ध करण्यात आला. म्हणजे 1 ऑगस्ट 2026 पर्यंत सिलेक्शन लिस्टला 44 दिवस आणि प्रेफरन्स फॉर्मला 39 दिवस झाले आहेत. तरी या उमेदवारांसाठी सार्वजनिकपणे स्पष्ट केलेली एकत्रित जॉईनिंग डेट किंवा अपॉइंटमेंट ऑर्डर शेड्यूल दिसत नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट समजून घ्या. संपूर्ण DMER भरती एका ठिकाणी थांबलेली नाही. वेगवेगळ्या पदांची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. फार्मासिस्ट आणि समाजसेवा अधीक्षक या पदांच्या सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट्स 2 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाल्या. ECG टेक्निशियनची यादी 4 जुलैला, लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या याद्या 6 जुलैला प्रसिद्ध झाल्या. लायब्ररियनशी संबंधित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सूचना 7 जुलैला आली. ड्रायव्हर पदाची व्हेइकल टेस्ट प्रक्रिया जुलैमध्येही सुरू होती. याचा अर्थ काही पदांची सिलेक्शन पूर्ण झाली आहे, काहींची काउन्सेलिंग किंवा प्रेफरन्स झाली आहे, तर काही पदांचे स्किल टेस्ट आणि व्हेरिफिकेशन अजून सुरू आहेत. मात्र खरी अडचण ही आहे की सिलेक्शन झालेल्या पदांसाठी पुढची निश्चित तारीख, संस्था वाटपाची स्थिती आणि अपॉइंटमेंट ऑर्डर कधी मिळणार याबाबत स्पष्ट पोस्ट वाईज रोडमॅप विद्यार्थ्यांना दिलेला नाही. अधिकृत विभागाने विलंबाचं एकच स्पष्ट कारण सार्वजनिकपणे सांगितलेलं दिसत नाही. त्यामुळे कोर्ट केस आहे, रिझर्वेशनचा प्रश्न आहे, फायनान्स अप्रूव्हल नाही किंवा वॅकेन्सीज बदलल्या आहेत असं पुराव्याशिवाय सांगणं चुकीचं ठरेल. पण प्रक्रियेवरून काही प्रश्न नक्की उपस्थित होतात. प्रेफरन्स फॉर्म्स जमा झाल्यानंतर इन्स्टिट्यूशन अलॉटमेंट पूर्ण झालं आहे का? रिक्त पदांची कॉलेज वाईज फायनल व्हेरिफिकेशन झाली आहे का? कॅटेगरी आणि रिझर्वेशन रोस्टरची तपासणी बाकी आहे का? सिलेक्शन लिस्टमधील उमेदवारांना मेडिकल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन किंवा अपॉइंटमेंट ऑथॉरिटीची मंजुरी आवश्यक आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं, प्रत्येक पदाची फाईल सध्या कोणत्या कार्यालयात
आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे. या प्रश्नांची अधिकृत लेखी उत्तरं उमेदवारांना मिळाली पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांचा संताप आहे. फॉर्म भरताना फी घेतली, प्रवास केला, परीक्षा दिली, डॉक्युमेंटसाठी खर्च केला. सिलेक्शन झाल्यानंतरही नोकरी मिळत नसेल तर जबाबदार कोण? हा प्रश्न चुकीचा नाही. पण सरकारने पैसे उकळले किंवा फसवणूक केली असं म्हणण्यासाठी ठोस पुरावा आवश्यक आहे. सध्या उपलब्ध अधिकृत माहितीत अर्जदारांची अंतिम एकूण संख्या, एकूण जमा झालेलं परीक्षा शुल्क आणि भरती प्रक्रिया उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रीव्हन्स पोर्टलवर तक्रार नोंदवण्याची सुविधा दिलेली आहे. COT 2025 संदर्भातील अडचणींसाठी 022 610 875 81 हा क्रमांकही अधिकृत पानावर नमूद आहे. उत्तर मिळत नसेल तर RTI दाखल करून फाईल स्टेटस, पदनिहाय रिक्त जागा, मंजुरीची स्थिती आणि अपॉइंटमेंट ऑर्डरची अपेक्षित तारीख लेखी मागावी. कारण फोनवर दिलेलं उत्तर बदलू शकतं, पण लेखी उत्तराची जबाबदारी निश्चित होते. DMER भरती 2025 रद्द झाली आहे असा कोणताही अधिकृत पुरावा सध्या दिसत नाही. प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी सुरू आहे. पण सिलेक्शन आणि प्रेफरन्स झाल्यानंतरही अपॉइंटमेंट ऑर्डरबाबत स्पष्ट माहिती नसणं ही गंभीर बाब आहे. विद्यार्थी फक्त रोल नंबर नाहीत. त्यांच्या घरच्यांनी फी भरल्या आहेत. त्यांनी अभ्यासासाठी वर्ष दिलं आहे. आणि सिलेक्शन नंतर त्यांनी स्वतःचं पुढचं करिअर प्लॅनिंग थांबवलं आहे. म्हणून शासनाने एका स्पष्ट सूचनेत सांगावं, भरती कुठपर्यंत आली आहे, काय अडचण आहे आणि जॉईनिंग कधी दिली जाणार आहे. तुमचं DMER मध्ये सिलेक्शन झालं असेल तर कमेंटमध्ये पदाचं नाव आणि प्रेफरन्स दिल्याची तारीख लिहा. हा व्हिडिओ सर्व निवड झालेल्या उमेदवारांपर्यंत पोहोचवा आणि अशाच व्हेरिफाईड गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी रवीज करिअर अड्डाला सबस्क्राईब करा.